श्री गुरुचरित्र अध्याय 51वा श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा सांगितली आम्हासी म्लेंछ राजाने. श्री गुरुसी नेले होते नगरासी तेथून आले गाणगा भुवना पुढील कथा निरूपणा करुणावचन अमृतघना. श्री गुरुचरित्र अत्यंत सिद्ध म्हणे ऐकवत्सा कथा असे अतिविशेष ऐकता जाती सकळ दोषा चिंतिले कामे पाविजे. राजाची भेटी घेऊन श्री गुरु आले गाणगा भुवनी योजना करीती. आपुल्या मनी गौप्य राहावे म्हणून या भक्तजन बोळवीत चिंता करिता ती बहुत. श्री गुरु त्यासी संभोकित राहावी ती अतिप्रीती दुःख करीती सकळ जन लागता ती. श्री गुरुचरण स्वामी आमुते सोडून केवी जाता येती राया ऐसे नाना परी विनविती हासते झाले. श्री गुरुमूर्ती संभोकिती अतिप्रीती न करावी चिंता म्हणून आम्ही असतो. याची ग्रामी नित्य स्नान अमरजा संगमी वसोमठी सदा प्रेमी गौप्य रूपे अवधारा. जे भक्त असती माझ्या प्रेमी त्यासी प्रत्यक्ष दिसो. आम्ही लौकिक मते अविद्याधर्मी जातो श्रीशैल यात्रेसी. प्रातस्नान कृष्णातीरी पंचनदी संगम औदुंबरी अनुष्ठाना बिंदू क्षेत्री मध्यान्नी येतो भीमातटी. संगमी स्नान करोनी पूजा घेऊ मठी निर्गुणी चिंता न करा अंतकरणी म्हणून सांगती. प्रीती करे जे जन भक्ती करीती त्यावरी आमची अतिप्रीती. मन कामना पावे त्वरिती ध्रुव वाक्य असे आमचे कल्पवृक्षा ते पूजो न यावे आमचे जेथ स्थान. पादुका ठेविती निर्गुण पूजा करावी मनोभावे संतोषी आम्हा प्रति त्रिकाळ करावी आरती. भक्तजन जे इच्छिती त्वरित पावे परी ऐसे सांगोनी तयासी निघाले स्वामी श्री पर्वतासी. भक्त परतोनी मठासी आले चिंतित मनात चिंतित निघती मठात. येथे दिसती श्री गुरुनाथ लोक झाले विस्मित म्हणती वस्तू त्रिमूर्ती दृष्टांत दाखवोनी भक्तांसी. पातळी आपण श्री पर्वतासी पाताळ गंगा तीरासी राहिले स्वामी परियेसा. शिष्यांते निरोपिती अवधारा पुष्पांचे आसन त्वरित करा जाणे असे पैलतीरा ऐक्य व्हावे. मल्लिकार्जुनी आसन केले अतिविचित्र घातले गंगेमध्ये पवित्र. श्री गुरु शिष्यांशी सांगत जावे तुम्ही ग्रामासी लौकिक मते आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो. भक्तजना घरी वसतो निर्धार धरा मानसी ऐसे भक्ता संभोखोनी उठले श्री गुरु तेथुनी पुष्पासनी बैसोनी निरोप देती भक्तांसी. कन्यागती बृहस्पतीसी बहुधान्य नाम संवत्सरेसी. सूर्य चाले उत्तर दिगंतेसी संक्रांती कुंभ परियसा. शिशिर ऋतू माघमासी असित पक्ष प्रतिपदेसी. शुक्रवारी पुण्य दिवशी श्री गुरु बैसले निजानंदी. श्री गुरु म्हणती शिष्यांसी जातो आम्ही निजमठासी. पावता खुण तुम्हासी प्रसाद पुष्पे पाठवू येतील पुष्पे शेवंती. घ्या प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंडिती. लक्ष्मी वसो तुमच्या घरी आणिक सांगेन एक खूण. गायनी करावे माझे स्मरण त्यांचे घरी मी असे जाण. गायनी प्रीती बहुमज नित्य जे गायन करीती त्यावरी माझी अतिप्रीती. त्यांच्या घरी अखंडिती आपण असे अवधारा. व्याधी नसती त्यांचे घरी दरिद्री जाय त्वरित दुरी. पुत्र पौत्र श्रिया करी शतायुषी अवधारा. ऐकती चरित्र माझे जरी अथवा वाचिती जन निरंतरी. लक्ष्मी राहे त्यांचे घरी संदेह न धरावा मानसी. ऐसे सांगून शिष्यांसी श्री गुरु झाले अदृश्यसी. चिंता करीती बहुवसी अवलोकिताती गंगेत ऐशी चिंता करिता थोर तटाके आले नावे कर. तेही सांगती विचार श्री गुरु आम्ही देखिले म्हणून. शिष्य वर्गाचे मनोहर व्यवस्था सांगती नावे कर. होतो आम्ही पहिला तीर तेथे देखिले मुनीश्वरा. संन्यासी वेशदंड होती नाम नृसिंह सरस्वती. निरोप दिधला आम्हा प्रति तुम्हा सांगिजे म्हणून. भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखिले दुष्टांता. जात होतो श्री गुरुनाथा सुवर्ण पादुका त्यांच्या चरणी. निरोप सांगितला तुम्हासी जावे आपुले स्थानासी. सुखी असावे वंशवंशी माझी भक्ती करून प्रसाद पुष्पे आलिया. शिष्य घ्यावी काढोनिया ऐसे आम्हा सांगोनिया. श्री गुरु गेले अवधारा इतुकी अवसरी. प्रसाद पुष्पे आली चारी. मुख्य शिष्य प्रीती करी काढून घेती अवधारी. सिद्ध म्हणे नामधारका शिष्य बहुत गुरु नायका. गाणगापुरी असती ऐका शिष्य गेले आश्रमासी. कृष्ण बाळ सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती. पाठविते झाले अतिप्रीती आपण राहिलो समागमे गृहस्थ धर्मे. शिष्य बहुत समस्त आपुले घरी नांदत. त्रिवर्ग आले श्री पर्वता आपण होतो चौथा. सारखे नाम सायनदेव कवीश्वर युग्म पूर्व. नंदी नामा नरहरिदेव पुष्पे घेतली चतुर्वर्गी. श्री गुरु प्रसाद घेऊन आले शिष्य चौघे जण. त्याची पुष्प माझे पूजनी म्हणून पुष्प दाखविले. धर्म अर्थ काम मोक्ष त्यासी साध्य होती प्रत्यक्ष. महानंद उभय पक्ष पुत्र पौत्री नांदती. ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले. सकळाभिष्ट लादले तत्काळिक अवधारा. श्री गुरुचरित्र ऐकता लाधली सकळाभिष्टता. या कारणे ऐकता समजता श्री गुरुचरित्र. कामधेनु पुत्र पौत्री जासी चाड त्यासी हे कथा असे गोड. लक्ष्मी राय अखंड श्रवण करी त्या घरी. चतुर्विध पुरुषार्थ लादती श्रवणे परमार्थ. श्री नृसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षी त्यांचे वंशवंशी म्हणून. सरस्वती गंगाधर श्रोत्या करी नमस्कार. कथा ऐका मनोहर
सकळाभीष्टलादे तुमा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरु निजानंद गमनम नाम 1पंचाशत्तमोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।